Ravi. You're a superhero. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे TD क्रिएशन। जसा की तुम्ही आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला, तसा आजचा व्हिडिओ फुल कडक आणि भारी झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मशीन ॲपवरती बनवणार आहोत। तुम्हाला अलर्ट मशीन ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून घ्या। व्हिडिओचे सर्व मटेरियल मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओचे मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता। तेथे तुम्हाला जस्ट नोला रिप्लाय मिळेल। इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा तुम्ही इंस्टाग्राम ID आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे ते सर्च करून तुम्ही मेसेज करू शकता। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका व एक छानशी छोटीशी कमेंट करून टाका। आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो। चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ रिडिंगला सुरुवात करूया। तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियल डाउनलोड केल्यानंतर त्या मटेरियलमधील शेक इफेक्ट व बिटमॅप प्रोजेक्टची XML फाईल लाईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे। ती कशी इम्पोर्ट करायची मी तुम्हाला दाखवतो। तर तुमच्यापुढे असं आपल्या व्हिडिओचं सर्व मटेरियल येऊन जाईल। त्यामध्ये शेक इफेक्ट व बिटमॅप प्रोजेक्टची XML लिंक असेल, ती तुम्हाला आपल्या अलर्ट मोशन ॲपमध्ये सेंड करायची आहे। सेंडच्या बटनावर क्लिक करून अलर्ट मोशन ॲपवरती सेंड करून द्यायची आहे। ते दोन्ही XML फाईल आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करायचे आहे। त्यानंतर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचे आहे। व इथे शेक इफेक्ट येऊन जाईल। त्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे एक बिटमॅप येऊन जाईल। बिटमॅप त्यामध्ये मी दिलेला सॉन्ग तुम्ही ॲड करायचा आहे। हा सॉन्ग इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि हा जो आपल्या चॅनलचा लोगो आहे तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बिटमॅप तुम्हाला दिसेल। त्यानंतर मी ती दिलेल्या ज्या PNG आहे त्या PNG तुम्ही सॉन्गनुसार ॲड करून घ्यायच्या आहेत। त्या PNG मी दिलेल्या आहेत तिथून तुम्ही ॲड करून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे PNG दिलेले आहेत। हे PNG इथे बराबर बिटमॅपनुसार ॲड करून घ्यायचे आहे। तर मी व्हिडिओ स्किप करतो आणि सर्व PNGs ॲड करून घेतो। त्या अगोदर मी तुम्हाला फोटो कसे ॲड करायचे ते पण तुम्हाला दाखवून देतो। 10.25 सेकंदानंतर तुम्हाला याच्यामध्ये 10.25 नंतर तुम्हाला सर्व बिटमॅपवर फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर ते फोटोज यामध्ये अशा प्रकारे ॲड करून घ्या। हे जे फोटो दिलेले आहेत ते दोन्ही बिटमॅपच्या मदत ॲड करून घ्या। मी व्हिडिओ स्किप करतो आणि फोटो आणि हे जे PNG दिलेले आहेत ते इथे ॲड करून घेतो, कारण की व्हिडिओ आपला जास्त मोठा होईल। त्यामुळे मी व्हिडिओ स्किप करून फोटो आणि
PNG ॲड करून घेतो. तर हे बघा मित्रांनो, मी अगोदरच PNG व फोटो हे सगळे ॲड करून घेतले आहेत. तर तुम्हालाही अशा प्रकारे फोटोज व PNG ॲड करून घ्यायचे आहेत. तर आपल्या PNGला इफेक्ट लावायचा आहे. तर तो कसा लावायचा हे बघा. मूव अँड ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे आणि हा जो PNG हा कोपऱ्यात नेऊन घालायचा आहे, नाहीतर इकडे कोपऱ्यात अशा प्रकारे न्यायचा आहे आणि इथे की द्यायची आहे आणि ते की आपल्या PNGच्या बरोबर मदतीत पुन्हा एक की देऊन हा इथे बरोबर मधोमध घ्यायचा आहे आणि पुन्हा शेवटला जायचं आहे आणि हा जो PNG असा कोपऱ्यात न्यायचा आहे. त्यानंतर हा कर्वच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आणि इथे ह्याला कर्व द्यायचा आहे. तर तो कर्व अशा प्रकारे द्यायचा आहे आणि पुन्हा हे दोन्ही याच्या मधोमध द्यायचा आणि इथे अशा प्रकारे द्यायचा आहे. अशा प्रकारे दिल्यानंतर याला पुन्हा एक इफेक्ट द्यायचा आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन सुरुवातीला एक की द्यायची आहे, पुन्हा इथे मधोमध येऊन अशा प्रकारे की द्यायची आहे, पुन्हा इथे येऊन अशा प्रकारे द्यायची आहे, पुन्हा इथे येऊन अशा प्रकारे खाली करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर आपली जो व्हिडिओ तो अशा प्रकारे PNG हलेल आणि कोपऱ्यात चालेल. तर मी अगोदरच सर्व जे PNG आहे त्यांना लावून दिलेलं आहे अशा प्रकारे इफेक्ट. तर तुम्ही लावून घ्या आणि त्यानंतर आपल्याला फोटोंना शेक इफेक्ट लावायचा आहे. तर तो शेक इफेक्ट कसा लावायचा, तर आपल्या बॅकला येऊन आपल्या शेक इफेक्ट प्रोजेक्ट जो आहे त्याला ओपन करून घ्यायचा आहे. तर मी अशा प्रकारे शेक इफेक्ट दिलेले आहेत. तर जो आपला 4 नंबरचा शेक इफेक्ट आहे तो कॉपी करायचा. तो कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवर यायचं आणि जे फोटोज आहेत तर 10.25 पासून 12 सेकंदापर्यंतच्या या सर्व फोटोंना हा इफेक्ट लावायचा आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे सर्व फोटोंना. तर मी सर्व फोटोंना लावत नाही कारण की आपला व्हिडिओ खूप लांब होईल आणि हे जे शॉर्ट ड्युरेशनवाले फोटोज आहे यांना कोणत्याही प्रकारचा इफेक्ट लावायचा नाही आहे. त्यानंतर या फोटोंना हा जो इफेक्ट आहे या इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि आपल्या प्रोजेक्टवर येऊन हा जो फोटो आहे हा फोटो याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि 2 फोटो सोडून याला पुन्हा हा फोटो हा शेक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2 फोटो सोडून मी अगोदरच दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे शेक इफेक्ट देऊन टाका आणि पुन्हा हा फर्स्टवाला इफेक्ट कॉपी करायचा आहे. तो इफेक्ट कॉपी करून हे जे आपली मधात 2-2 फोटो उरलेले आहेत, हे जे मधात 2-2 फोटो उरलेले आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे, म्हणजे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर मी सर्व यांना लावत नाही आणि इथून पुढचे जे इफेक्ट आहेत फोटो आहेत त्यांना आपल्या शेक इफेक्टमधील
कोणतेही 2 शेक इफेक्ट घ्यायचे आणि ते आपल्या प्रोजेक्टमध्ये जे फोटो आहेत एका फोटोला दुसरा आणि एका फोटोला दुसरा असे करून यांना शेक इफेक्ट लावायचे आहे. तर ते शेक इफेक्ट लावल्यानंतर याला बॉर्डर अप्लाय करायची आहे. मी दिलेली जी बॉर्डर आहे ती इथे अप्लाय करायची आहे. बॉर्डरवर क्लिक करायचं आणि याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे थोडं. याला ब्लेंडिंगवर जाऊन लाईटनमध्ये स्क्रीन करायचं आहे आणि याला पूर्ण प्रोजेक्टवर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओव्हरले इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा ओव्हरले इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि आपल्या सर्व लेअरचे अशा प्रकारे खाली न्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला जो शेक इफेक्ट आहे त्यामध्ये मी शॅडो लेअर दिलेली आहे. तुम्हाला बनवायचं काम नाही, ती कॉपी करायची आणि कॉपी करून जिथून आपले फोटो स्टार्ट होतात तिथे ही जी लेअर आहे इथे पेस्ट करायची व ती बॉर्डरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायची. त्यानंतर ही जो नेम दिलेला आहे तो नेम इथे ॲड करून घ्यायचा आहे. एक कोपऱ्यामध्ये इथे ॲड करून घ्यायचा आहे व तो सर्व याच्यावर उडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे. आपल्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. त्यानंतर अजून एक हा राहिलेला आहे. जो मी हा दिलेला आहे PNG, तो PNG इथे कोपऱ्यात ॲड न्यायचा. त्याला एक की द्यायची आणि याच्यावर क्लिक करून याला जोपर्यंत जिथून आपले तिथपर्यंत ॲड करायचा. इथे लास्टला यायचा आणि या फोटोला अशा ओढून घ्यायची इथपर्यंत आणि इथे एक की देऊन टाकायची. व त्याला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन हा जो ती सुरुवातीला एक की द्यायची आणि आपले जे बिटमार्क आहे ते बिटमार्कवर जायचं आणि खाली अशी प्रकारे घेऊन पुढच्या बिटवर जायचं, असं वर ओढून घ्यायचं, डबल पुढच्या बिटमार्कवर जायचं आणि अशा प्रकारे हे करून घ्यायचं. तर तुम्हाला अशा प्रकारे हा जो PNG आहे तो पुढे येताना दिसेल. व त्यानंतर आपला व्हिडिओ एक्सपोर्टवर क्लिक करायचा आहे आणि एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.